हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. मला फक्त भाव लागतो. ढोंगी करणारे लोक मला आवडत नाही. ते लोक ज्ञान कोणते आणि ज्ञान कोणाचे अशा विचारात गोंधळात जाऊन रात्रंदिवस शास्त्राचा किस काढत बसतात, परंतु परमतत्वापासून दूरच असतात. वाक्यरचना, छंदोक्त, निबंध, अलंकारयुक्त काव्यरचना अशा ते रचना करतात, तरीही चिंतने दुःखाने व्याकुळ होऊन की कर्तव्यमूळ होतात. परमतत्वाचे ज्ञान होण्याचा मार्ग तर वेगळाच आहे. काही लोक बघा, अभंग लिहिता, गवळणी लिहिता आणि तेवढ्या पुरतंच देवाशी संलग्न राहतात. बाकी वेळेमध्ये निंदा नालस्ती करतात. ते लोक मला आवडत नाही म्हणे. ज्याच्या चित्तामध्ये सदैव मीच भरलेला आहे तोच मला आवडतो. परमतत्वाचे ज्ञान होण्याचा मार्ग तर वेगळाच आहे, परंतु तो न समजून घेता, शास्त्राचे मर्म न ओळखता लोक आपापल्या बुद्धीनुसार शास्त्रार्थ लावतात आणि व्यर्थ कष्ट उपसीत बसतात. माझं नाव घेताना शंका नाही पाहिजे. जो शंका घेतो त्याला शंकेतच अडकावं लागतं. स्वतःला ब्रह्मसाक्षात्कार झाला नसतानाही त्याचे वर्णन करून सांगतात. काही जणांना साक्षात्कार नाही होत तरी सांगत फिरतात. गुरुचा अनुग्रह झाला नसूनही अहंकार बाळगतात. वेद व शास्त्र यांचे पाठांतर करतात व परस्परांना उपदेश देत सुटतात. परंतु जशी अन्न वाटण्याची पळी अन्नात फिरून अन्नाची चव काही जाणत नसते, तसे ते शब्दपंडित असतात. त्या पळीला अन्नात बुडवल्यानंतर तिला तिची चव कळते का चमच्याला? तसे हे लोक असतात म्हणे. वरवर सांगत फिरतात पण स्वतः मात्र तसे नसतात. लोक मस्तकावर फुले धारण करतात, परंतु त्यांचा सुवास नाकालाच कळतो ना. वरती फुलं असतात पण नाकालाच त्याचा वास येतो ना. त्याचप्रमाणे वेदशास्त्रे तोंडपाठ जरी केली तरी त्याचं अनुभवाला जर मिळालं नाही तर तो दुर्लभ असतो. आपल्याच हृदयातील परमात्मा न ओळखता मूर्ख असतो. तो शास्त्रे धुंडाळीत बसतो, जणू काही एखादा गवळी वासरू कुशीत आहे हे न जाणता त्याचा शोध विहिरीत घेत आहे. सांसारिक महामाया नष्ट होण्यासाठी शाब्दिक ज्ञान मुळीच उपयोगाचे नाही. जशी दिव्याबद्दल कितीही चर्चा केली तरी काळोख नाहीसा होतो का? नाही होत. बुद्धी नसणाऱ्या माणसाचे शास्त्रपठण हे आंधळ्याच्या समोर असलेल्या आरशाप्रमाणे निरुपयोगी आहे. जो मुळात प्रज्ञावंत असेल ना तोच वेदशास्त्राचे परिशीलन करून तत्वज्ञान जाणू शकेल. जो भक्त फक्त उत्सुकतेपोटी शास्त्राचे वाचन करून ज्ञान अनुभवण्याचा प्रयत्न करतो, अशाला जरी 1000 दिव्य वर्षाचे आयुष्य मिळाले तरीही त्याला अंतिम सत्य गवसणार नाही. काही फक्त हौस म्हणून वाचन करतात, पण त्यांना खरं ज्ञान, त्यांचं मरण आलं तरी त्यांना होणार नाही. कारण असे की शास्त्र असंख्य आहेत, त्या मानाने आयुष्य फार कमी आहे. शास्त्र खूप आहे, ज्ञान खूप आहे आणि आयुष्य छोटं आहे. पुन्हा त्यातही विघ्न येतात आणि रात्रभर माणसाला झोप सुधरत नाही. हंस ज्याप्रमाणे दूध व पाणी यांच्या मिश्रणातून दूध वेगळे काढून घेतो, त्याप्रमाणे शास्त्रातील तत्वज्ञानाचे जे सार असते ते प्रत्यक्ष जाणून घेतलं पाहिजे माणसाने. असे ते शास्त्रात उल्लेख केलेले परमतत्व एकदा हाती आले ना, जसं शेतकरी धान्य घेऊन टाकतो तशी शास्त्रे बाजूला सारली पाहिजेत आणि माझं नाव घेतलं पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव,
वासुदेव श्रीकृष्ण गोविंद श्रीराम जय राम जय जय राम. अरे गरुडा, एखादा माणूस जेव्हा अमृत पिऊन तृप्त होतो तेव्हा त्याला जेवणाची गरज असते का? नाही. अगदी त्याचप्रमाणे तत्वज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर शास्त्रीही त्याच्या अपूर्ती अगदी निरुपयोगी असतात. हे विनीता पुत्र गरुडा, मोक्षाची प्राप्ती वेद पठन करून शास्त्राचा कीस पाडून होत नाही, परोक्ष ज्ञानामुळेच होते. आणि माझं नाम घेतलं तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो. तिच्या प्राप्तीकरता आणखी दुसरा कोणताच मार्ग नाही. वर्णाश्रम धर्माचे आचरण करू नको, दर्शनशास्त्राचा अभ्यास करू नको, कर्मकांड करू नको, यांनी मोक्ष मिळणार नाही. तर फक्त तत्वाच्या साक्षात्कारानेच तो मिळेल. ज्ञान हाच खरा मोठा मोक्षाचा उपाय आहे. ज्ञानी माणसाने माझं श्वास जसा घेतो तसं माझं नाम घेतलं पाहिजे, हाच त्याचा मोक्ष आहे. आणि जिथं माझं नाम तिथंच त्याच्या देहाचं होईल काम. श्रीराम जय राम जय जय राम. असे जे ज्ञानी असतात एका गुरुच्या वाणीतून फक्त मिळते. असं जे ज्ञान कुठून मिळतं? गुरुकडून मिळतं. तेव्हा इतर सर्व विद्या व त्याच्या तुलनेत ते तुच्छ आहे. हजारो वनस्पतीच्या तुलनेत एक संजीवनीचं सर्वश्रेष्ठ आहे. अद्वैता अवस्था हीच शिव अवस्था आहे. आणि कोटी शास्त्र वेद आगम पडून ती मिळत नाही, तर ती गुरुमुखातून सहजासहजी प्रयत्न करून मिळते. ज्ञानाचे पण दोन प्रकारे, आगम आणि विवेक. आगमयुक्त ज्ञान हे शब्द ब्रह्माच्या ज्ञान असून विवेकातून होणारं ज्ञान आहे. शब्द ब्रह्माच्याही पलीकडलं परज्ञान आहे. काही जण अद्वैत स्वीकारतात तर काही जण द्वैत स्वीकारतात. पण द्वैत आणि अद्वैत या दोन्हीपेक्षा अगदी निराळं व सर्वांना व्यापून असणारं तत्व सर्वच जाणत नसतात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आणि या संसारूपी बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर माणसाने स्वतःची वृत्ती सुधारली पाहिजे. वृत्ती सुधारली पाहिजे. भगवंत सांगता, अरे गरुडा, या बंधन आणि मुक्ती हे खरं त्याचं कारण आहे. आणि याला कारण काय? माणसाची वृत्ती. माझेपणा वगळल्या गेल्यामुळे जीव बंधनात पडतो. मी 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 करत फिरतो आणि काहीच नाही. अशा वृत्तीमुळे तो मुक्त होत नाही. मग माणसाने वृत्ती सुधारली पाहिजे. आणि वृत्ती सुधारायची असेल तर दत्तात्रेयाच्या अध्यायांमध्ये सांगितलंय, वृत्ती जर माणसाची सुधारायची असेल तर तुम्ही दत्त सेवा केली पाहिजे. श्री गुरु दत्तात्रेयांचा जप केला पाहिजे. त्यांनी वृत्ती सुधारते. कारण दत्तांनी किती गुरु केले होते? 24 गुरु केले होते. त्यांनी कोणामध्येही दोष बघितला नाही. आणि वृत्ती सुधारायची असेल तर दत्तांचीच सेवा केली पाहिजे. सकाळी 12ला दत्तात्रेयाचा जप झाला पाहिजे. किमान नाही झालं तर संध्याकाळी 3 सांजाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे वृत्ती सुधारती. आणि माझं तुझं तुझं माझं हे होत नाही. वृत्ती सुधारली की मन आपोआप शांत होतं, चित्त आपोआप शांत होतं. पण मनुष्याला हे कळत नाही. तो वृत्ती शांत करत नाही त्याची, त्यामुळे तो मुक्त होत नाही. आणि वृत्ती शांत केली की तो मुक्त होतो. जे बाधक होतच नसते तेच खरे सत्कर्म. आणि जिच्यामुळे आध्यात्मिक मुक्ती मिळेल तीच खरी सविद्या असते. इतर एकूण एक कर्म विद्या फक्त चतुरपणाच्या आणि व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या आहेत. जोवर कर्म चालूच असतात, संसारातली वासना शिल्लक असतात, इंद्रिय कार्य करीत असतात, तोवर कुठलेही आले तरी तत्वज्ञान. जोपर्यंत देहाचा अभिमान आहे, माझे तुझे ही भावना आहे, प्रयत्नांचा खटाटोप चालूच आहे, संकल्प विकल्प येतच राहतात, जोपर्यंत मन निश्चल होत नाही ना, शास्त्रांचे चिंतन मनन सुटत नाही, तशीच जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत तत्वज्ञानाची गोष्टच करू नये. म्हणून जीवनामध्ये गुरु आणि सद्गुरू महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आत्मज्ञानाचा अनुभव येत नाही
तोपर्यंत तपश्चर्या, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा, जप, तप, होम, हवन हे सगळं उपयोगी नाही आहे जर तुम्ही सद्गुरू केलेला नसेल तर. तो सद्गुरू केलं तरच तो उपयोगी होईल. तेव्हा हे गरुडा, जर मोक्ष हवा असेल तर सदा सर्व काळ प्रत्येक परिस्थितीत सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि नामस्मरण माणसाने सोडू नये. मोक्ष म्हणजे जणू एखाद्या वृक्षाप्रमाणे आहे. धर्माचं ज्ञान ही फुले असून स्वर्ग व मोक्ष ही फळे आहेत. म्हणून त्रिपाताने पोळणाऱ्या जीवाने या वृक्षाच्या सावलीचा आश्रय घ्यावा. त्याकरिता गुरुमुखातून ज्ञान प्राप्त करावं आणि आत्मतत्वाचा साक्षात करून घ्यावा. सदैव संत सानिध्यात राहून आपल्या जीवाचा उद्धार करावा. एकदा का त्या तत्वाचा अनुभव मिळाला ना गरुडा की तो जीव भयंकर संसारातून मुक्त होतो. आता अशा ज्ञानी मनुष्याच्या अंतिम समयी त्याने काय करावे तर ऐक. त्याला ती आयुष्यभर केलेली चांगली कर्मच त्याला मुक्ती देत असतात. अंतकाळची त्याची चिन्ह कशी दिसू लागली की तो अनासक्ती रूप शस्त्र वापरून आपले शरीर व त्यामुळे जोडलेले काही नातेवाईक संबंध आहे, संपत्ती आहे, व्यावहारिक संबंध आहे, तो अगदी अलगदपणे त्यांच्या भावना सोडून देतो आणि भगवंताच्या मागे लागतो. नंतर घरातून बाहेर पडून पवित्र तीर्थावर स्नान करतो. सुचिरभूत झाल्यावर तिथेच एका बाजूला शास्त्रानुसार आसन तयार करतो आणि त्याचं तयार करून बसावे. मग परब्रह्माचे जे नाव 3 मात्रांनी युक्त आहे शुद्ध मनाने ध्यान करण्यास आरंभ करावा. जो आपल्या गुरुचा मंत्र आहे तो जप करावा. श्वासाला जिंकून मन स्थिर करावं. मनाचा लगाम वापरून बुद्धी स्वरूप सारथ्यांचे सहकार्य करून इंद्रियांना आवर घालावा. कर्माकडे स्वाभाविक ओढ असणाऱ्या मनाला शुभ अर्थात ईश्वर चिंतनाकडे वळवावे. मीच ते ब्रह्म आहे, कारण कर्ता करविता सर्व कोण आहे? मीच आहे. पण भगवंत हा कोण आणि कसा हेच मनुष्य विसरलेला आहे. कलियुगामध्ये त्याला फक्त माझं नामच तारणार आहे. अशा प्रकारे निष्कळ परिपूर्ण परमात्म्याशी स्वतःला जोडावे. माझ्या ध्यानात ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असताना देहातून बाहेर निघून जाणारा योगी परमोच्च अशा गतीला जात असतो. ज्ञानी व विरक्ती यांच्या माग मुंगूसही त्यांच्या ठिकाणी नसतो. असे जे ढोंगी लोक ते परम गती प्राप्ती करू शकत नाही, परंतु ज्ञानी लोक तिथे जातात. त्याबद्दल मी त्याचे वर्णन आता करून तुला सांगतो. श्री कृष्ण गोविंद वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. आता काही लोक आयुष्यभर मीपणा माझं तुझं करत नाही. त्यांना कशी गती प्राप्त होती त्यांनी सांगितलंय. इथं तुझं माझं, ज्याच्यापाशी मीपणा नसतो, कसलाही मोह नसतो, स्त्रीपुत्रांबद्दल अनासक्त आणि आत्माभिय असतात, ते हवे नको अशी इच्छा न ठेवणारे, द्वैतभाव नसणारे जे ज्ञानी लोक असतात ते माझ्याकडे येतात. प्रेम आणि द्वेष यांच्या चिखल नसलेल्या सत्य ज्ञानरूपाच्या मानसरोवरात जो स्नान करतो तोच मोक्षाला जातो. तीव्र विरक्ती प्राप्त झाल्यामुळे जो एकांतिक निष्ठेने माझी भक्ती करतो व मनाला
फक्त ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नसल्यामुळे जो सदा सर्वदा प्रसन्न असतो तो मोक्षाला जातो. अंतकाळची चव लागता क्षणी घरदार सोडून जो तीर्थाच्या क्षेत्री जातो आणि मुक्ती पावतो तो सुद्धा मुक्तीला जातो. त्यांनी सांगितलं ज्याला कळालं माझं मरण येणार आहे आणि तो एका तीर्थाच्या ठिकाणी जातो तो सुद्धा मुक्ती प्रदान करतो. कुठे कुठे ती तीर्थक्षेत्र तर अयोध्या नगरी, मथुरापुरी, मायापुरी, काशीपुरी, कांची, अवंती, उज्जैन, नर्मदा, द्वारका हे ठिकाणे. इथं जर मनुष्य गेला तर त्याला मुक्ती प्रदान होते. अय गरुडा, असा हा सनातन काळापासून चालत आलेला मोक्ष धर्म मी वर्णन केला. ज्ञान आणि वैराग्यपूर्ण वृत्तीने हा ऐकून अंती मोक्ष मिळतो. जे परमतत्व जाणत असतात ते मुक्तीला जातात. धर्मानुरूप आचरण करणारे स्वर्गलोकी जातात. पापकर्मे आचरणारे नरकात जातात. पशुपक्षी वगैरे इतर प्राणी या संसारात वारंवार जन्मत मरत असतात. अशा तऱ्हेने मी सर्व शास्त्रांचे मंथन करून सार काढून ते 16 अध्यायात विभागून तुला सांगितले गरुडा. पण तू फार हुशार ठरला. तू मनुष्याच्या कल्याणासाठी हे माझ्याकडून काढून घेतले तेव्हा हे गरुड पुराण नावाने प्रसिद्ध होईल. तेव्हा ऋषी मुनी सांगतात की नैमिषारण्यात हे राजा श्री भगवंताच्या मुखातील वचने ऐकण्यावर गरुड दोन्ही हात जोडून वारंवार नमस्कार करीत असे म्हणाला, हे देवादिदेवा भगवंता, अमृतासारखा उपदेश ऐकून तुम्ही माझा भवसागरातून उद्धार केला आहे. आता माझा संशय मुळात सगट नाहीसा झाला. निशंक झाल्यामुळे मी निश्चिंत बनलो. एवढे बोलून गरुड स्तब्ध झाला आणि ध्यानमग्न झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्याचे स्मरण केल्यामुळे अधोगती टळते तसेच पूजन केल्याने सद्गती मिळते. निज भक्तांना जो मुक्ती देतो असा तो श्रीहरी माझे सदैव रक्षण करो. श्री कृष्ण गोविंद. मी काय म्हटलं तुमच्याकडून तांदूळ आणा ना. किती एवढे मोठे या सगळ्यांना पुरण असे कळस हाते त्यांच्या हातात द्यायचे सगळ्यांच्या. किती वेळ लागेल आणायला? हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ